सगळ्यांनाच आवडणारं आंबट गोड चवीला अतिशय सुंदर लागणारं असं लोणचं आपण बनवणार आहोत आज मॅग्नेटिक किचन. चला तर मग आंबट गोड चटपटीत असं लोणचं बनवायला तयार आहात तुम्ही? चला मग बनवूया. तर चटपटीत लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कच्चे आंबे धुवून घेऊयात. चांगल्या प्रकारे धुवून त्याच्या साल काढून छोट्या छोट्या पाहिजे त्या आकाराच्या फोडी करून घेऊया. आता एक पातेलं घेऊन त्यामध्ये आपण 2 चमचे आंब्याच्या कैऱ्यानुसार तेल घेऊ. आता थोडंसं गरम झालं की यामध्ये टाकूयात आपले सर्व मसाले. सर्वप्रथम आपण टाकूयात 1 छोटा चम्मच मोहरी. मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकूयात जिरे, सोबतच काही मेथी दाणा आणि थोडीशी सोपही. आता हे सर्व एकत्र करून घेतल्यानंतर याला एकजीव केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूयात फोडी आणि हा मसाले सर्व एकत्र केल्यानंतर यामध्ये हळूहळू आपण बाकीचे मसाले ॲड करूया. बाकीच्या मसाल्यांमध्ये येतात हळद आणि चटणी. हळद एकजीवपणे आपण त्याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये टाकूया चवीप्रमाणे मीठ आपल्याला हवं त्या चवीप्रमाणे थोडंसं टाकूया. परत एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये टाकूया साखर. आपल्याला लागते तेवढी आवडीनुसार घेऊया. त्यांना जास्त साखर आवडते, मला थोडंसं गोड जास्त आवडतं म्हणून मी 2 चमचे साखर टाकली आहे. तुम्ही 1 चमचा सुद्धा टाकू. त्यामुळेच तर आपल्या आंब्याला अतिशय छान असं लोणच्याला आंबट आणि गोड अशी चव येणार आहे. त्यानंतर त्याच्यात टाकूया थोडंसं पाणी. थोडी भिजतील तितकंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता परत एकजीव केल्यानंतर आपल्याला त्याला वाफ येण्यासाठी थोडा वेळ पातेल्यात टाकून त्याला शिजवायचं आहे. थोडीशी साखर मला आवडते म्हणून मी परत थोडीशी टाकली आहे. आता झाकण ठेवून त्याला छानपैकी शिजू देऊया. 5 मिनिटं असं झाकून ठेवून शिजवल्यानंतर आपलं चटपटीत लोणचं तयार. वाफ आल्यानंतर आपलं लोणचं किती घट्ट झालेलं आहे, छान रस्सा दिसतो आहे आणि अतिशय छान शिजलं आहे. आता या स्टेजवर आपण या लोणच्याला थोडंसं शिजू देऊन थंड व्हायला ठेवूया. बघितलं आपलं लोणचं अतिशय सुंदर असं छान रंगाचं झालं. किती छान रंग आलेला आहे आपल्या लोणच्याला आणि अतिशय चवदार असं लोणचं दिसतं. पाहताच आपल्या तोंडाला पाणी सुटेल असं. आणि मी गॅरंटी देते की याच्यासोबत तुम्ही 1 पोळी जास्तच खाणार, इतकं सुंदर हे लोणचं. झाल्यानंतर आपण हे लोणचं काचेच्या बरणीत भरून घेऊ. आणि हो, एक गोष्ट म्हणजे ज्यांच्या घरी गूळ अवेलेबल आहे त्यांनी साखर गूळ मिक्स करून किंवा फक्त गूळ घालून हे लोणचं तयार केलं तरीही चालेल. रंगही अतिशय सुरेख येईल आणि चवीला पण अतिशय सुंदर असं हे लोणचं तयार होईल. तर अशा प्रकारे आपलं चटपटीत असं आंब्याचं इन्स्टंट लोणचं तयार आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग आलेला आहे आणि अतिशय चवदार असं लोणचं. तर अशाच भरपूर सुंदर आणि टेस्टी रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मॅग्नेटिक किचनला. चला तर मग धन्यवाद.